हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 47 पाहणार आहोत. उदाहरण संग्रह 47 मध्ये सर्व शाब्दिक उदाहरणे दिली आहेत आणि ती दिसती तशी अवघड नाही, ती खूपच सोपी आहेत. तुम्ही हा व्हिडिओ एकदा पाहिला तर ते तुम्हाला सर्व उदाहरण संग्रह कळतील आणि तुम्हाला या उदाहरण संग्रहात काहीही अवघड जाणार नाही. तर मुलांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर मुलांनो, उदाहरण संग्रह 47 पाहूयात. वाढदिवसानिमित्त अजयने एका आश्रमशाळेतील मुलांना 20 लिटर 450 मिली आणि एका अनाथालयातील मुलांना 28 लिटर 800 मिली दूध वाटले. तर अजयने एकूण किती दूध वाटले? पहा मुलांनो, आपल्याला या शब्दावरून कळतं की आपल्याला काय करायचं आहे. तर एकूण म्हणलं आहे तर सरळ सरळ बेरीज आपल्याला करायची आहे. तुम्हाला मी बेरीज वजाबाकीच्या चॅप्टरमध्ये जो व्हिडिओ मी बनवला आहे त्यात तुम्हाला हे एकूण किंवा या शब्दाविषयी सांगितलं आहे. म्हणजे एकूण आल्यानंतर काय करायचं, वगळणे हा शब्द आल्यावर काय करायचं, तर एकूण आल्यावर बेरीज करायचं. तर मुलांनो, आश्रमशाळेतील मुलांना किती लिटर आहे? 20 लिटर 450 मिली दूध. तर इथं आपण 20 लिटर खाली लिटर लिहायचं आहे, 20 लिटर आणि 450 मिली खाली मिली लिहायचं आहे आणि अनाथालयातील मुलांना 28 लिटर खाली लिटर आणि मिली खाली मिली लिहायचं आहे, 800 मिली. तर पहा मुलांनो, तर दोन्ही मिळून आपल्याला किती दूध वाटलं आहे त्याने हे हुडकायचं आहे. तर दोन्हीची बेरीज केली म्हणजे आपल्याला ते मिळेल. तर 0ला 0, 5ला 5, 8 आणि 4 12. तर मुलांनो, तुम्हाला मी मागील व्हिडिओ सांगितलेलंच आहे की 1000 मिली म्हणजे 1 लिटर. तर मुलांनो, इथं आपलं 1250 मिली आलं आहे, म्हणजे यात आपलं 1 लिटर लपलेलं आहे. तर 1250 हे कशाने बनतं? तर 1000 आणि 250 बरोबर 1250 आणि 1000 मिली म्हणजे 1 लिटर. तर हे आपल्याला 1001 लिटर मिळतं आणि हे उरलेलं 250 मिली. तर मुलांनो, हे 1 लिटर आपल्याला यात मिसळायचं आहे, म्हणजे हा आपल्याला हातचा असेल आणि इथं फक्त किती मिली राहिला आहे? तर 250 मिली राहिला आहे. तर हे एक आपण कट करूया, इथं आपण 0 करूया. तर 1 आणि 8 9, 2 अधिक 2 4. तर इथं उत्तर येतं तर वाढदिवसानिमित्त अजयने वाढदिवस आपण लिहायचं आहे. कोणत्याही शाब्दिक गणित असेल तर शेवटी आपल्याला एक लाईन लिहावीच लागते की त्याने काय विचारलं आहे ते लिहावंच लागतं. वाढदिवसानिमित्त अजयने एकूण 49 लिटर 250 मिली दूध वाटले. पहा मुलांनो, किती सोपं गणित आहे आणि हे आपल्याला किती अवघड वाटत होतं आणि हे आपण किती सोप्या पद्धतीत सोडवलेलं आहे. तर तुम्हाला मुलांनो गणित कळालं असेल तर आपण पुढच्या गणिताकडे जाऊयात. गणित क्रमांक 2. ग्राम स्वच्छता अभियानामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका गावातील 2 किलोमीटर 575 मीटर लांबीच्या रस्त्यापैकी 1 किलोमीटर 750 मीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता केली. तर किती लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली? म्हणजे एवढा रस्ता आहे आणि एवढी स्वच्छता केली आहे, तर किती राहिली? म्हणजे आपल्याला एकूण रस्त्यामधून स्वच्छता झालेल्या रस्ता मायनस केला म्हणजे वजा केला तर आपल्याला राहिलेला रस्ता मिळणार आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे? तर वजाबाकी करायची आहे. तर चला मुलांनो, आपण वजाबाकी करूयात.
किलोमीटरच्या खाली किलोमीटर, 2 किलोमीटर 575. आणि एक स्वच्छता कितीची झाली आहे, यापैकी स्वच्छता कितीची झाली आहे तर 1 किलोमीटर 750. 1 किलोमीटर 750. तर पहा मुलांनो, हे मीटर या मीटरपेक्षा मोठा आहे, म्हणजे ही संख्या लहान आहे. तर लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही, म्हणून इथलं 1 किलोमीटर आपण कमी करायचं आहे आणि हे किलोमीटर आपण इकडं घ्यायचं आहे. कशाच्या मापात तर मीटरच्या मापात. तर मुलांनो, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असतं तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतं. म्हणून हे इथलं 1 किलोमीटर कट करून इथं 1च किलोमीटर ठेवून इकडलं 1 किलोमीटर इकडं घेऊ, म्हणजेच ते म्हणजे 1000 मीटर अधिक हे 575 बरोबर इथं किती होईल तर 1575. तर 1575 मधून 750 गेलं, 5ला 5, 7 मधून 5 गेले 2 आणि हे 15 मधून 7 गेले 8 राहिले आणि इथे 1 मधून 1 गेलं 0 राहिलं. तर मुलांनो, आपलं उत्तर आलेलं आहे 825. तर हे काय आलेलं आहे तर किती लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली तर 825 हे काय आहे तर मीटर. तर इथं आपण एक लाईन लिहायची आहे शेवटी. तर 825 मीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली आहे. हे आपलं उत्तर झालं. गणित क्रमांक 3. तर हे खूपच सोपं, सर्वात सोपं गणित आहे. तर बाभूळ गावाने प्रक्रिया केलेले 21,250 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले. संवत्सर गावाने प्रक्रिया केलेले 31,350 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले. तर एकूण शब्द आला मुलांनो इथे. तर एकूण शब्द आला म्हणजे आपल्याला कळलंच आहे की आता इथे काय करायचे आहे तर बेरीज करायची आहे. लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी केला. तर कशाची बेरीज करायची आहे आपल्याला तर आपल्याला बेरीज करायची आहे 21,250 आणि 31,350 ची बेरीज आपल्याला करायची आहे. तर 0, 5 आणि 5 10ला 0, 5 आले 1, 2 अधिक 1 3 आणि 3 6, 1 आणि 1 2, 2 अधिक 3 5. तर एकूण किती लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला आहे तर एकूण 52,600 लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला. आपलं गणितही झालं. चला मुलांनो, गणित क्रमांक 4 पाहूया. मुलांनो, तुम्हाला यातील एखादं गणित नाही समजलं तर ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. मी त्यावर आणखीन चांगल्या पद्धतीत व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन, जेणेकरून तुम्हाला ते सर्व गणिते कळतील. तर मुलांनो, तुम्हाला गणिते कळली तरीही तुम्ही कमेंट जरूर करा. तर गणित क्रमांक 4. अर्धा लिटर दुधाला 22 रुपये लागतात, तर 7 लिटर दुधाला किती रक्कम लागेल. तर पहा मुलांनो, अर्धा लिटरला 22 म्हणजे 1 लिटरला किती लागते तर अर्धा आणि अर्धा म्हणजे 2दा अर्धा मिळून 1 लिटर होतं. तर अर्धा लिटरला 22 लागतं म्हणजे 2दा अर्धा म्हणजे 2दा 22 रुपये लागणार आहेत. तर 2दा 22 म्हणजे 2 कवे 2 दुणे 4 आणि 2 दुणे 4. तर 1 लिटरला 44 रुपये आपल्याला लागणार आहेत. तुम्हाला कळलं का मुलांनो हे कसं तर अर्धा अधिक अर्धा म्हणजे 1 लिटर.
म्हणून अर्धा लिटरला 22 रुपये लागतात. म्हणून 22 अधिक 22 44 म्हणजे 1 लिटरला 44 लागणार आहेत. तर अशा 7 लिटर दुधाला किती पैसे लागणार आहेत? तर 44 7 वेळेस म्हणजेच 44 गुणिले 7 केलं की आपल्याला 44 7 वेळेस मिळतं. तर 7 7 7 एक 7 7 2 14 7 त्रिक 21 7 चौक 28ला 8 हातचे आले 2 आणि 7 चौक 28 आणि 2 30. तर मुलांनो इथे पहा 7 लिटर दुधाला 308 रुपये इतकी रक्कम लागते. तर 7 लिटर दुधाला 308 रुपये रक्कम लागेल. गणित क्रमांक 5. एका मोटरसायकलचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे, तर ती सव्वा तासात किती अंतर जाईल? तर पहा मुलांनो, इथे आपण हे गणित 2 पद्धतीत सोडवू शकतो. मी पहिली पद्धत सांगते तुम्हाला. तर एका मोटरसायकलीला ताशी 40 किलोमीटर ताशी 40 किलोमीटर आहे वेग त्याचा. तर सव्वा तास म्हणजे किती? सव्वा तास म्हणजे चारात सव्वा म्हणजे किती? तर चारातला 1 भाग आणि सव्वा तास म्हणजे किती? 1 भाग आणि चारीतला 1 भाग. हे तुम्हाला कळेल मुलांनो. मी तुम्हाला गणित करत सांगते. तर मुलांनो इथे 40ला आपण 4ने भागायचं आहे, म्हणजे आपल्याला सव्वा असं 4दा मिळेल. तर 40ला 4ने भागिल्यानंतर 10 मिळतं. आणि सव्वा म्हणजे एक संपूर्ण भाग आणि 4 भागामधला 1 भाग. तर ह्याचा मिळून आपला सव्वा होतो. तर हा आपण संपूर्ण भाग म्हणजे 40 आणि या संपूर्ण भागातला चौथा भाग म्हणजे 10 हा मिळून आपला सव्वा होतो. तर 50. तर मुलांनो एका मोटरसायकलचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे, तर ती सव्वा तासात किती अंतर जाईल? तर ती सव्वा तासात 50 किलोमीटर अंतर जाईल. आता हेच गणित मुलांनो या पद्धतीत समजलं नसेल तर मी दुसऱ्या पद्धतीत सांगते. तर मुलांनो आपलं सव्वा म्हणजे 1.25 हे आपण पाहिलंच आहे. आणि 1.25 सव्वा म्हणजे 1.25. तर 30 आणि या 1.25 म्हणजे एका तासात 40 किलोमीटर. तर सव्वा तासात किती? तर गुणिले 40 आपण करायचं आहे, कारण एका तासाला 40 मीटर म्हणजे पुढच्या तासांना किती? तर 40 0 0 0 5 चौक 20ला 0 हातचे आले 2 5 दुने 8 10ला 0 हातचा आला 1 5 4 1 4 आणि 1 5. तर मुलांनो आपण हा पॉईंट कितीच्या नंतर द्यायचा असतो? तर पॉईंटच्या पुढे किती संख्या आहे? 2. तर 2च्या नंतर पॉईंट. तर इथे पहा मुलांनो 50 किलोमीटर हेच आपलं उत्तर येईल. गणित क्रमांक 6. एका माणसाचा चालण्याचा वेग ताशी 4 किलोमीटर आहे, तर 3 किलोमीटर अंतर चालण्यास त्याला किती वेळ लागेल? तर एका माणसाचा ताशी चालण्याचा 4 किलोमीटर वेग आहे. तर एका तासात तो 4 किलोमीटर चालतो, म्हणजे तो पाव तासात किती चालतो? पाव म्हणजे किती? तर 1/4. तर पाव म्हणजे किती? तर 1/4 चौथा भाग म्हणजे ताशी 4 किलोमीटर चालतो, तर 4चा चौथा भाग म्हणजे 1. तर मुलांनो तो पाव तासात तो 1 किलोमीटर चालतो. तर त्याला 3 किलोमीटर चालण्यासाठी किती वेळ लागेल? तर 3 गुणिले पाव बरोबर तो 3 किलोमीटर चालेल, म्हणजे 3 गुणिले 1. तर पाव तासात तो 1 किलोमीटर चालतो. तर 3दा पाव केल्यानंतर 3 किलोमीटर होईल, म्हणजे 3दा पाव म्हणजे पाऊण होतं आणि हे 3. तर
तो पाऊण तासात 3 किलोमीटर चालतो. मुलांनो, मी हेच थोडं सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते. तर एका माणसाचा वेग ताशी 4 किलोमीटर आहे. ताशी किती आहे? तर 4 किलोमीटर. तर अर्ध्या तासात तो किती किलोमीटर चालेल? तर 4चा अर्धा 2. तर याचाही अर्धा करू म्हणजे किती होईल? तर पाव. तर पाव म्हणजे याचा अर्धा केल्यावर पाव येईल आणि याचाही अर्धा केल्यावर 1 येईल. तर मुलांनो, आपल्याला 3 किलोमीटर तो किती वेळात चालतो हे पाहिजे. तर याची जर बेरीज केली तर आपल्याला किती मिळणार आहे? तर 3 किलोमीटर. म्हणून आपल्याला याची बेरीज करावी लागेल, कारण याची जर बेरीज केली आपण तर आपल्याला काय मिळणार आहे? वेळ. तर अर्धा अधिक पाव बरोबर पाऊण, आणि हे 2 अधिक 1 बरोबर 3. तर तो किती? पाऊण तासात 3 किलोमीटर चालतो. एका रिक्षाचा वेग ताशी 30 किलोमीटर आहे. तर ती रिक्षा पाऊण तासात किती अंतर जाईल? इथं आपल्याला पाऊण विचारला आहे, म्हणजे 30चे आपल्याला 4 भाग करावे लागतील. तर 30 किलोमीटरचे आपल्याला 4 भाग करावे लागतील. तर 4 एक 4, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सत्ते 28 आणि उरतं 2. तर 2 किलोमीटर म्हणजे किती? 2 किलोमीटर म्हणजे किती मीटर असतं? तर 2000 मीटर असतं. आणि या 2000 मीटरलाही आपण 4ने भागूया, हे 7 बाजूला. तर 4 पंचे 20, 5. तर 500 किलोमीटर किमी असं आपण शॉर्टकटमध्ये लिहूया. म्हणजे 7.500 किलोमीटर किमी म्हणजे 7 किमी 500 मीटर. तर तो पाऊण तास 4 भाग केले म्हणजे चौथा भाग हा आला. तर पाव तासात तो 7 किमी 500 अंतर जाईल. तर तो रिक्षा पाऊण तासात किती? म्हणजे पाऊण म्हणजे पावच्या तिप्पट, म्हणजे 7 किमी 500च्या तिप्पट. तर 7 गुणिले 3 आणि 500 गुणिले 3, 7 त्रिक 21 आणि हे 0 0 5 त्रिक 15. तर एक किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तर इथं 1000 काढून घेऊया आणि इकडं मिसळूया. 22 किलोमीटर आणि हे 500 मीटर. तर तो रिक्षा पाऊण तासात 22 किलोमीटर 500 मीटर अंतर जाईल. हे कळालं का मुलांनो कसं आलं ते? तर आपण अगोदर ह्या 30चे 4 भाग केले आणि ते 4 भाग करण्यासाठी आपल्याला काही किलोमीटर मीटरमध्ये रूपांतर करून त्याला भागावं लागलं आहे. आणि त्याचे 4 भाग करून जो एक भाग येतो तो आपला 4 भागातला 1 भाग असतो. म्हणजे याचे समान 4 भाग झालेले आहेत. आणि असे हा समान भाग जो 1 आहे त्याची 3 पट केलं म्हणजे आपल्याला पाऊण मिळतं. म्हणून 22 किलोमीटर 500 मीटर हे आपलं याचं उत्तर आहे. गणित क्रमांक 8. स्वच्छता सप्ताहात मुलांनी आपल्या गावातील सार्वजनिक उद्यानाची सफाई केली. त्या सफाईत प्लॅस्टिकच्या पिशव्या पाऊण किलोग्रॅम म्हणजे किती? तर 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम. आणि पाऊण किलोग्रॅम म्हणजे याला आपण 4ने भागून त्याची तिप्पट केली तर आपल्याला पाऊण किलोग्रॅम मिळतं. तर मी तुम्हाला ते करून दाखवायची अशी गरज वाटत नाही मला, तरी मी ते करून दाखवते तुम्हाला. तर याला आपण 4ने भागायचं आहे. 4 एक 4, 4 दुने 8.
उरलं 2, 9, 10 आणि हे 2 आणि हे 4 पंचे 20 आणि हा उरलेला 0. तर 250 हा आपला 4 भाग केले 250 1000चे समान 4 भाग केल्यावर 250 250 250 250 आपल्याला मिळतं. तर पाऊण म्हणजे 4 भागातले 3 भाग म्हणजे हा झाला 4 भागातला 1 भाग. तर या असेच 3 भाग म्हणजे याला 3 ने गुणू 0 5 त्रिक 15ला 5 ह्याचे आले 1 आणि 3 1 3 2 6 आणि 1. तर 3 भाग याचे म्हणलं तर 750 आपल्याला मिळतं. आणि हे 700 पाऊण मिळालेलं आहे आपल्याला कितीमध्ये तर आणि हे पाऊण 750 आहे. तर आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्या पाऊण किलोग्रॅम म्हणजे 750 ग्रॅम मिळाल्या आहेत. आणि कचरा आणि व इतर कचरा 5.5 किलोग्रॅम 5.5 किलोग्रॅम म्हणजे किती तर 5.5 आणि 1 ग्रॅम 5.5 म्हणजे 5 किलो आणि 1 किलोमधला अर्धा म्हणजे 5.5 तर 5 किलो 500 ग्रॅम. तर हे आपल्याला याची बेरीज करावी लागेल. किलोग्रॅम आणि ग्रॅम. तर हे ग्रॅम खाली ग्रॅम लिहा 500 ही 5 आणि किलोग्रॅम खाली किलोग्रॅम 5 किलोग्रॅम आणि हे 500 ग्रॅम आणि हे इथे 750 ग्रॅम. तर हे 0 5 हे 12 आणि हे 5 इथं 1000 आपल्याला 1250 मिळालेलं आहे. म्हणजे यात आपलं 1 किलोग्रॅम लपलेलं आहे. ते 1 किलोग्रॅम काढून इकडे मिसळा म्हणजे इथं 6 किलो आणि इथं किती राहील तर 250. तर आपल्याला एकूण किती किलोग्रॅम कचरा जमा झाला तर एकूण 6 किलोग्रॅम 250 ग्रॅम इतका कचरा जमा झाला. किती कचरा झाला मुलांनो 6 किलोग्रॅम 250 ग्रॅम. तर मुलांनो व्हिडिओ खूपच लांबत आहे म्हणून मी यापुढची उदाहरण संग्रह दुसऱ्या व्हिडिओत बनवेन. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तो व्हिडिओ माझा तुम्हाला मिळेल. आणि या अगोदरची सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. तर मुलांनो भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.